शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर आज मुंबईमध्ये चर्चा रंगत आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही नेते दिल्ली वारीसाठी गेलेले आहेत. एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच आहेत, राज्यातच आहेत. काय नेमकं घडतं आहे? शिंदे सर अजूनही नाराज आहेत का? काय नेमकं चाललंय? नाही, तसं काहीच नाहीये. कुणीतरी सकाळी बातमी केली की शिंदे साहेब दिल्लीला जाणार आहेत. असं कोणताही नियोजित प्रोग्राम नव्हता. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना भेटले. त्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांची एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली. मग चर्चेला जेव्हा अंतिम स्वरूप आलंय, आता प्रस्ताव काय आहे तर भाजपच्या जे काही मंत्री होणार आहे त्यांची यादी फायनल करण्याचे अधिकार स्टेटला नाहीत, ते त्यांच्या वरच्या वरिष्ठांना आहेत. मग ती यादी फायनल करणे किंवा मग अजितदादांना काही आणखीन काय असेल किंवा काय त्यांचं सांगणं असेल, त्यासाठी दोन्ही नेते गेलेले आहेत. म्हणून शिंदे साहेब जातील असं कोणी जे काही वावड्या उठल्या होत्या त्या निराधार होत्या. आणि म्हणून शिंदे साहेब नाराज आहेत म्हणून ते दिल्लीला गेले नाहीत, काही खात्याबद्दल अडून बसलेत म्हणून दिल्लीला गेले नाही, या सगळ्या बातम्या आहेत. असा कोणताही प्रकार नाहीये. ते दोघ जण गेलेले आहेत. आज कदाचित त्यांचं बोलणं होईल आणि ते रात्री वापस येतील. पण मग शिवसेनेची यादी तयार आहे? मग शिवसेनेची यादी निश्चितच शिंदे साहेबांकडे तयारच असणार आहे. अहो, ते आमचे मुख्य नेते आहेत, हातावर हात धरून ठेवून बसणार नाहीत. त्यांनी ती सगळं यादी वगैरे त्यांचा सगळा जो काही होमवर्क असेल तो झालेला असणार आहे. म्हणून आम्हाला वाट पाहायची कसं, फक्त हे यांची यादी फायनल झाली की शिंदे साहेब त्यांची यादी देतील, एवढाच काय तो भाग राहिलेला आहे. एक महत्वाचा प्रश्न असा होता की शिवसेनेमध्ये अनेक आमदार इच्छुक आहेत मंत्रिपदासाठी. त्याच्यामुळे काही आमदारांना दुसऱ्यांदा संधी मिळेल अशी काही शक्यता आहे का? अडीच वर्षांचं मंत्रिपद विभागून दिलं जाईल असा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? हे बघा, आमच्याकडे कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आमच्याकडे एकच फॉर्म्युला, शिंदे साहेब घेतील तो निर्णय. मग त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचंय, कुणाला नाही घ्यायचंय, काय निर्णय घ्यायचा आहे तो शिंदे साहेबांनी घ्यायचा. नाही, नाराजांची काहीच नाही. आम्ही सर्वांनी एकमुखीने सांगितलंय, शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना आम्हाला मान्य आहे. आणि हे अत्यंत खुल्या दिलाने आम्ही सांगितलेलं आहे. आता बघा, इतके आमदार असताना ही काही अंशी नाराजगी होणारच. प्रत्येकाला वाटतं की मंत्री झालंच पाहिजे आणि याचा निर्णय शिंदे साहेब घेतील, काय बोलायचं ते बोलतील आणि त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे. यावेळी शिवसेनेमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. खरंच असं होईल का? ज्येष्ठांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे मंत्रिमंडळामध्ये? मी आता वारंवार तेच सांगतोय, हा निर्णय कोणी घ्यायचा आहे तो शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे. काय करायचं, कसं सरकार बनायचं, किती मंत्री असले पाहिजे, कोणाला केलं पाहिजे, हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. म्हणून ते नव्याला घेतील का, जुन्याला डावलतील का, याबद्दल आता भाष्यच करू शकत नाही. त्याच्यावर आमचं कोणतेही कॉमेंट्स आम्ही करू शकत नाही. तो अधिकार त्यांचा आहे. खरं तर सुरुवाती जेव्हापासून महाविकास आघाडीचं अपयश आलं आणि महायुतीला जोरदार असं बहुमत मिळालेलं आहे, तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली होती की शिंदेंना शिवसेनेला गृह खातं हवं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या चर्चा सुरू झाल्या. आता सुद्धा अशी एक माहिती मिळत आहे की नगरविकास किंवा महसूल हे दोन महत्वाच्या खात्यांवरती शिवसेनेकडून दावा केला जात आहे. कोणकोणत्या खात्यांवरती शिवसेनेचा दावा आहे किंवा मग ह्या ज्या चर्चा आहेत त्यामध्ये कितपत तथ्य? बघा, तुमच्याकडे जे काही सोर्सच्या माध्यमातून येतं ना, तसं काहीच झालेलं नाही. कोणत्या खात्याची बोलणी झाली हे कोणत्याही आमदाराला किंवा कोणत्याही माजी मंत्र्यांना कुणाला विचारा, कुणालाच माहीत नाही. ही चर्चा जी झाली ती शिंदे साहेबांमध्ये, देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आणि अजितदादामध्ये, आणि ती वरच्या लेवलला फायनल होते. त्याच्यातली कोणतीही गोष्ट ना बाहेर आलेली आहे ना कुणाला ती माहीत आहे. आम्हाला सुद्धा माहीत नाही की कोणते कोणते खाते मागितलेत, परंतु हे सूत्राच्या आधारे चालतं. मग आम्ही सूत्राच्या आधारे येतं, ठीक आहे. मग गृह खात्यावर नाराज आहेत का, मग महसूल मिळतोय का, नगर विकास मिळतोय का, अरे आम्हाला माहितीच नाही तर आम्ही काय सांगणार त्याच्यावर. म्हणून हे 2 दिवस तुम्ही थोडंसं वाट पहा. 2 दिवसानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल, कोणते खाते कुणाकडे आहेत. शेवटचा प्रश्न तुमच्या ह्याच वाक्याला जोडूनच आहे की 13 तारखेला किंवा 14 तारखेला खरंच मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे का आणि शिवसेनेच्या कोणकोणत्या आमदारांना आता मंत्रिपदाची संधी मिळणार आहे? एक निश्चित सांगू शकतो, 13 किंवा 14ला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे 100%. कुणाला संधी मिळणार हे सांगायचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना. तुम्ही हा प्रश्न जर त्यांना विचारला तर योग्य उत्तर तुम्हाला मिळेल. धन्यवाद.
तर आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने राज्यामध्ये आता मंत्रिमंडळ पदाची खरं तर संधी कुणाला मिळते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र ही जी चर्चा आहे किंवा ह्या संदर्भातला जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर चालू आहे आणि त्याच्याचमुळे नेमकं आता निर्णय काय होतो, कुणाला संधी मिळते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.